मी येते अजित पवारांसंदर्भातली, कारण अजित पवार यांचं दमदाटी प्रकरण समोर आलेलं होतं। एका अधिकाऱ्याला त्यांनी केलेली दमदाटी, त्यानंतर झालेली सगळी टीका, मतमतांतर, वेगवेगळ्या पक्षांच्या प्रतिक्रिया आणि याच्यानंतर आता अजित पवारांच्या बचावाकरता त्यांच्या बाजूने त्यांचे पुतणे रोहित पवार हे मैदानात उतरले आहेत। कुरडू दमदाटी प्रकरणी अजित पवारांची एक प्रकारे त्यांनी पाठराखणच केलेली आहे। कुरडू मुरुम उपशा प्रकरणानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्यानं अजित पवारांवर चहूबाजूने टीका झालेली, मात्र रोहित पवारांनी त्यांची पाठराखण केली, तर युगेंद्र पवार दुसरे पुतणे आहेत, त्यांनी मात्र अजित पवारांवर टीका केली आहे। त्याचवेळी रोहिणी खडसे यांनीही अजित पवारांची बाजू घेतल्याचं दिसतंय। तर अजित पवार आजारी असल्यानं त्यांनी नियोजित दौरे रद्द केल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाने दिली। तर कुरडू प्रकरणी अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे, त्यामुळे अजित पवार हे नाराज आहेत की आजारी आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर रोहित पवारांनी अजित पवारांची कशा प्रकारे पाठराखण केली आहे, त्यांची बाजू घेताना रोहित पवार काय म्हणतायत बघूया। या एक्स पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतायत, अजितदादांच्या हिंदीमुळे, बोलण्याच्या शैलीमुळे घोळ झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। याबद्दल मी स्पष्टपणे सांगतो, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा हेतू नव्हता। अजित पवारांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे। तरीही सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल घेतली जाते, असं म्हणतात रोहित पवार। राष्ट्रवादीच्या 2-3 नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे, असाही प्रश्न रोहित पवारांनी विचारलाय। पक्षात चहापेक्षा किटली गरम असणारे 1-2 सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्व काही आलबेल असतेच असे नाही, असंही म्हणतायत रोहित पवार। तर कुरडूतल्या व्हिडिओ प्रकरणामध्ये सुप्रिया सुळे आणि त्यासोबतच युगेंद्र पवारांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही बघूया। ती मेरिटवाली मुलगी आहे, तिला मेरिटवारी नोकरी मिळाली, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, तिथे तलाट, तिच्यावर पहिला आरोप केला की तुझी डिग्री दाखव। हा म्हणजे हा यूपीएससीचा अपमान आहे, तुम्ही यूपीएससीला चॅलेंज करताय। आता तुम्ही पोलिसांना पण जाब विचारणार की जिथे इल्लीगल काम करत असतात तिथे पोलिसांनी जायचं नाही, हा कुठला निर्णय? त्याच्या ज्यांनी त्यांना हाणामारी केली त्यांच्या विरोधात ताकदीने तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे। बोलणं ते मला योग्य वाटत नाही। ते शेवटी ज्येष्ठ आहेत, काका आहेत, माझे मोठे नेते आहेत, पण मला ते आवडत नाही। कुणाला आवडणार? कुणालाही ते आवडत नाही ना। शेवटी IPS ऑफिसर आहे, एक महिला आहे, तुम्ही काय कसं बोलताय, कशासाठी बोलताय, असं म्हणजे चुकीचंच आहे ना। दरम्यान शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि त्यासोबतच रोहिणी खडसेंनी देखील नेमकं काय म्हटलंय याबद्दल तेही बघूया। रोहित पवारांनी सांगताना अजितदादांचा, आम्ही पण इतके वर्ष त्यांच्याबरोबर काम करत होतो, त्यांच्या स्वभावाचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। अजितदादा कार्यकर्ता असो, अधिकारी असो, त्यांच्या शब्दामध्ये धाक असतो, बोलण्याची एक वेगळी ढब आहे। आता त्याचा व्हायरल झाल्यानंतर अर्थ काय काढला याला महत्व आलेलं आहे, आणि ते करत असताना रोहित पवारांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे त्यांचं एवढंच म्हणणं होतं की अजितदादा अधिकाऱ्यांबद्दल फार चांगली भूमिका घेत आहेत, त्याला वेगळा अर्थ घेऊ नये। या सगळ्या प्रकरणामध्ये खरं दादांचा हेतू बघितला पाहिजे। जेवढे काय आम्ही सगळे दादांना ओळखतो तेव्हा आम्हा प्रत्येकाला माहितीये की दादांचा स्वभाव हा त्यांचा बोलण्याचा जो टोन असतो तो हा समोरच्याला बरेचदा असं जाणवतो की ते रागात बोलतायत। त्यामुळेही रोहित दादांनी ते सांगितलं असेल, आणि त्यांचं बोलण्याचा टोनच तसा आहे। त्याच्यामुळे त्यांनी जे काय बोलले आहेत त्या बोलण्याचा त्यांचा हेतू काय होता हे बघणं गरजेचं आहे, आणि त्यातनं ते वक्तव्य केलं गेलंय का हेही बघितलं पाहिजे। आणि याचबद्दल आता मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर येते। त्यांनी नाराजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजित पवार खरोखरच आजारी असतील असं उदय सामंत यांचं म्हणणं आहे, बघूया। ते कदाचित आजारी नसतील तर 50% ही पण बाजू मानली पाहिजे, ते खरे आजारी पण असू शकतात। आणि अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त त्यांना ओळखता। ते काही गोष्टी करताना अगदी ठोक करतात, त्याच्यामुळे कुठच्या तरी आजारपणाचं कारण सांगून ते मिटिंग रद्द करणारं नेतृत्व नाही। खरोखरच त्यांना घशाचा त्रास असतो, त्यांना तब्येतीचा त्रास असेल तरच ते बैठका रद्द करतात, हा त्यांचा इतिहास आहे।